विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्क्युलर संदर्भातला. मित्रांनो 2 सर्क्युलर महत्त्वाचे विद्यापीठाने पब्लिश केलेले आहे. त्या सर्क्युलर आज आपण किंवा जे परिपत्रक त्यांनी पब्लिश केलेले आहे ते परिपत्रक काय आहेत आणि त्याचं महत्त्व काय आहे त्या परिपत्रकांवर आपण बोलणार आहोत. मित्रांनो 2 सर्क्युलर आहेत. एक सर्क्युलर आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी पब्लिश केलेलं आणि दुसरं आहे 6 ऑगस्ट 2024 रोजी पब्लिश केलेलं. दोन्ही सर्क्युलरमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया. तर बघा 1 ऑगस्ट 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं. ते खूपच महत्त्वाचं आहे कारण ते सर्क्युलर किंवा परिपत्रक होतं प्रोव्हिजनल ॲडमिशन संदर्भातलं. हो मित्रांनो, याच्या आधी 2023-24 या अकॅडमिक इयरपर्यंत विद्यापीठ काय करायचं की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरमध्ये बॅक लागलेला आहे ओके किंवा सेकंड इयरमध्ये बॅक आहे तर अशा विद्यार्थ्यांना देखील TY BComमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये ॲडमिशन देत होते. ओके, त्याच्यानंतर जो काही त्यांचा निर्णय होता तो फक्त त्याच अकॅडमिक इयर पुरता मर्यादित होता, ज्याचा निर्णय त्यांनी 6 सप्टेंबर 2023 रोजी घेतला होता. आता 1 ऑगस्ट 2024 रोजी त्यांनी परिपत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं की मागचा जो निर्णय आहे तो आपण कंटिन्यू करणार नाही आहोत. म्हणजे ह्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरमध्ये बॅक आहे तर अशा विद्यार्थ्यांना TYमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये ॲडमिशन मिळणार नाही. खूप मोठं नुकसान त्या विद्यार्थ्यांचं आहे ज्यांचा विषय बॅक आहे. तर त्यांच्यासाठी आता एकच ऑप्शन आहे, ऑक्टोबरमध्ये जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची तयारी करायची आहे, ती परीक्षा क्वालिफाय करायची आहे आणि नेक्स्ट अकॅडमिक इयरमध्ये थर्ड इयरला त्यांना ॲडमिशन मिळणार आहे, म्हणजे जून-जुलैमध्ये. ओके, हे झालं एक परिपत्रक. दुसरं परिपत्रक त्यांनी पब्लिश केलं ज्यामध्ये म्हणजे 6 ऑगस्ट 2024चं. तर या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये म्हणजे ह्या अकॅडमिक इयरमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ओरल एक्झाम याचं जे काही शेड्यूल आहे, टेंटेटिव्ह शेड्यूलची डेट जी आहे किंवा तारखा ज्या आहेत त्या तारखा त्यांनी जाहीर केलेल्या आहे. मित्रांनो खूप महत्त्वाची सूचना जी आहे ती विद्यापीठाने तुम्हाला दिलेली आहे. आत्ताच अकॅडमिक इयर सुरू झालेलं आहे. विविध महाविद्यालयांमध्ये लेक्चर्स सुरू आहेत, विविध प्रोग्राम सुरू आहेत. तुमचे सिलेबस पूर्ण करायचा जो प्रयत्न आहे तो होत आहे. त्याच्यामध्येच आता विद्यापीठाने टाइम टेबल टाकलेलं आहे तुमच्या सेमिस्टर एक्झामचं जे काही प्रॅक्टिकल किंवा ओरल एक्झाम्स आहेत तर त्या कंडक्ट करण्याचं टाइम टेबल त्यांनी दिलेलं आहे. काही दिवसातच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक्झाम फॉर्म्स देखील कसे भरायचे आहेत आणि ते भरून तुमचे जे काही फायनल एक्झाम आहे सेमिस्टर एक्झाम तीसुद्धा कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्या आधी तुमच्या महाविद्यालय स्तरावर इंटरनल एक्झामचं सुद्धा आयोजन केलं जाऊ शकतं. त्या महाविद्यालयाचा जो निर्णय आहे ते कशा पद्धतीने इंटरनल एक्झाम घेतात त्या पद्धतीने त्या तुमच्या परीक्षा कंडक्ट करणार आहे. मित्रांनो आता टाइम टेबल आपण बघूयात. तर बघा फर्स्ट इयर BCom किंवा FY BCom याचं ओरलचं टाइम टेबल काय दिलेलं आहे टेंटेटिव्ह. तर बघा 12 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान कॉलेज लेवलवर ह्या परीक्षांचं आयोजन केलं जाणार आहे. तर त्या परीक्षा कशा होणार ते तुम्हाला तुमचे सब्जेक्ट टीचर जे आहे ते सांगतील की प्रॅक्टिकल कशा असतात, कसे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि त्याची तयारी कशी करायची आहे. ओके, दुसरं आहे SY आणि TY म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर BCom. तर यांचं टाइम टेबलसुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2024च्या दरम्यानच तुम्हाला प्रॅक्टिकल किंवा ओरल एक्झामचं हे करायचं आहे, आयोजन करायचं आहे. ते सुद्धा कॉलेज लेवलला म्हणजे इंटरनल एक्सटर्नल कॉलेज लेवललाच हे करायचं आहे, नियोजन त्याचं करायचं आहे. दुसरं आहे पुढचं MCom. आता MComचे जे प्रोजेक्ट आहे किंवा प्रोजेक्ट वायवा जे आहे तर त्याचं सुद्धा टाइम टेबल विद्यापीठाने दिलेलं आहे. तर बघा 21 ऑक्टोबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 म्हणजे 10 दिवस हे शेड्यूल दिलेलं आहे. 10 दिवसाच्या आत तुमच्या महाविद्यालयाने निर्णय घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ओरल एक्झाम जे आहे याचं आयोजन करायचं आहे आणि ह्या परीक्षा कंडक्ट करायच्या आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचे जे काही गाईडलाईन्स आहे किंवा परिपत्रक जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेले आहे. त्या पद्धतीने आता तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे आणि पुढची तयारी करायची आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.